श्री मन्नालाल गुप्ता विद्यालयात वारकरी परंपरेचा उत्साह. संत तुकाराम महाराजांच्या संदेशातून वृक्षारोपण व वृक्षवाटप. चांदूर रेल्वे श्री मन्नालाल गुप्ता विद्यालयात आषाढी एकादशीचे औचित्य साधून विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे थाटात आयोजन करण्यात आले. संत जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी या अभंगाचा मूलमंत्र जपत पर्यावरण संवर्धन आणि संस्कृतीचा अनोखा संगम कार्यक्रमात पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पालखी सोहळा अन भक्तिमय वातावरण. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांच्या भव्य पालखी सोहळ्याने झाली. विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या रूपामध्ये सजलेल्या चिमुकल्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. टाळ मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात परिसर भक्तिमय झाला होता. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नयनरम्य वारकरी नृत्य आणि भजन गायनाने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली. वृक्षवल्ली आम्हा सोयरे व वृक्षवाटप केवळ धर्म सण साजरा न करता सामाजिक उत्तरदायित्व जपण्यासाठी आषाढी एकादशीच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण व वृक्षवाटप करण्यात आले. निसर्गाचे रक्षण हाच खरा धर्म मानून विद्यार्थ्यांनी रोपांचे संगोपन करण्याची शपथ घेतली. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नसून संस्कृती, परंपरा आणि पर्यावरण जपण्याची शिकवण देणे होय. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळून त्यांचा सर्वांगीण विकास होतो. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सक्षम बौद्ध संस्थेचे अध्यक्ष राजीव शिवणकर तथा शाळेचे मुख्याध्यापक नितीनजी कडू, शिक्षक दशरथ हिंगणकर, तुषार ठाकरे, सनील झोपाटे, प्रकाश ठाकरे, प्रशांत मकेश्वर, मुदस्सर शेख, ज्येष्ठ शिक्षिका स्वप्नाली चौखडे, अश्विनी देशमुख, वैशाली गिरी, भाग्यश्री अवघड, शरयू काळे, साबिया पठाण, शीला कनके तसेच शिक्षकेतर कर्मचारी विश्वजित देशमुख, गजानन चव्हाण, बाळासाहेब देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी हिरिरीने सहभाग घेऊन हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. आर्यस न्यूज सक्षम महाराष्ट्र करिता चांदूर रेल्वेवरून प्रतिनिधी खुशी रायकवार. सक्षम महाराष्ट्र आवाज, सक्षम कार्याचा आवाज महाराष्ट्रामध्ये मी खुशी रायकवार आपलं स्वागत करते. तर आज आपण आलेलो आहे श्री मन्नालाल चांदूर रेल्वे. एकादशी आषाढी निमित्त शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वृक्षवाटप करण्याचा कार्यक्रम करण्यात आला. तर आपल्यासोबत आहे शाळेचे प्राध्यापक कडू सर. तर सरांना विचारू की त्यांच्या मनात ही संकल्पना कशी आली. नमस्कार, मी नितीन कडू, मुख्याध्यापक मन्नालाल गुप्ता विद्यालय चांदूर रेल्वे. वारकरी संप्रदाय हा हजारो वर्षाची परंपरा लाभलेला संप्रदाय आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या बाबींवर एक चांगला प्रहार या संप्रदायानं केलेला आहे. अनेक कर्मकांड जे काही घडतात तर त्यावर त्या काळी संतांनी प्रहार केला आहे की ऐसे कैसे झाले बंधू कर्म करोनी म्हणोती साधू. अनेक वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला या संप्रदायानं दिलेला आहे. त्याचबरोबर संप्रदायानं आपल्याला वृक्षवल्ली आम्हा सोयरी, जगद्गुरू तुकाराम महाराजांनी 450 वर्षापूर्वी सांगितलं की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, म्हणून हा सगळा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, पर्यावरणाची जनजागृती निर्माण व्हावी, म्हणून या माध्यमातून हा कार्यक्रम या विद्यालयामध्ये घेण्यात आला. सगळ्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये सहभागी करण्यात आलं. त्यांची पालखी काढण्यात आली, वृक्षदिंडी काढण्यात आली आणि डॉक्टर पंजाबराव उपाख्य, भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी या शाळेमध्ये अभंग गायनाचा कार्यक्रम आणि वारकरी संप्रदायाच्या नृत्य पावल्यांचा कार्यक्रम घेण्यात आला आणि अतिशय मुलं या कार्यक्रमामुळे आनंदी झाले आणि मुलांना खूप हा कार्यक्रम आवडला. त्यांच्यामध्ये प्रचंड उत्साह या कार्यक्रमामुळे निर्माण झाला आणि एक चांगला संदेश, वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला, पर्यावरण दृष्टिकोन असलेला संदेश या समाजामध्ये पोचला असं मला वाटते. कानडा राजा
आहे शाळेतील विद्यार्थी, तर विद्यार्थ्यांकडून विचारूया की त्यांना आजचा कार्यक्रम कसा वाटला. आम्हाला हा कार्यक्रम खूप चांगला वाटला, कारण की कडू सरांनी इथं खूप चांगले भजन म्हटले आणि आम्हाला हे वृक्ष वाटप केले. त्याच्या कारण हा कार्यक्रम आम्हाला खूप चांगला वाटला. आणि आज लेकरं खूप चांगले चांगले पोशाख घालून आले, त्याच्या कारण ह्या कार्यक्रम अजून सुंदर बनला. आणि आज विठोबा आणि रुक्मिणीचा हा दिवस आहे, त्याच्या कारण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. बस. आपल्यासोबत आहे शाळेतील विद्यार्थी, तर आपण तिला विचारू की तिला आजचा कार्यक्रम कसा वाटला. मला आजचा कार्यक्रम खूप छान वाटला. हा कार्यक्रम असाच आणि खूप छान झालेला आहे आणि माझं नृत्य खूपच छान घडलेलं आहे. हा माझा पहिला अनुभव आहे मन्नालाल गुप्ता शाळेमधला. इथे हा विठ्ठल रुक्मिणीचा जो कार्यक्रम होता आषाढी एकादशी निमित्त, तो पण खूप चांगला झाला आहे आणि आता पण सुरूच आहे. म्हणून आता माझा डान्स आहे. माझे माहेर पंढरी आहे जीवनी काठी आहे बाप आई माझे विठ्ठला रखुमाई, माझी विठ्ठला रखुमाई, माझी रखुमाई, माझे माहेर पंढरी, माझे जीवनी काठी आहे जीवनी काठी. जनार्दनी शरणा जनार्दनी शरणा करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण, माहेरची आठवण, करी माहेरची आठवण. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे जीवनी काठी, आहे जीवनी काठी, आहे जीवनी. विठ्ठला 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 शाळेतील कार्यक्रम सुंदर पार पडलाय, तर बघत रहा RS न्यूज सक्षम महाराष्ट्र, आवाज सक्षम कार्याचा, आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार.